आणि यानंतरची बातमी नागपूर संदर्भातली आहे। नागपूर हिंसाचारानंतर आज चौथ्या दिवशीही संचारबंदी कायम आहे। शहरामध्ये सोमवारी झालेल्या दंगलीनंतर हिंसाचारग्रस्त भागातील तणावाची स्थिती अद्यापही कायम आहे। 11 वस्त्यांमध्ये आजही संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे। पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी बुधवारी पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला आणि त्यानंतर आजही हिंसाचारग्रस्त महाल भागातील भालदारपुरा, हंसापुरी, चिटणीस चौक, नवाबपुरासह अन्य वस्त्यांमध्ये संचारबंदी कायम ठेवण्यात आलेली आहे। या दरम्यान या भागातील शाळा, दुकानं पूर्णतः बंद आहेत। मात्र आज ही संचारबंदी उठवली जाऊ शकते अशी शक्यता आहे। आणि अधिक अपडेट जाणून घेऊयात। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अपडेट देतील। रजत, जो तणाव निर्माण झाला होता तो तणाव निवळताना दिसतोय, पण संचारबंदी अजूनही कायम आहे। सध्या काय वातावरण आहे परिसरात, कोणकोणत्या सेवांवरती याचा परिणाम होतोय? नक्कीच 11 पोलीस स्टेशन अंतर्गत संचारबंदी जी आहे ती लागू करण्यात आलेली होती। मात्र जो प्रभावित क्षेत्र होता, जिथे हिंसा घडलेली होती, त्या प्रभावित क्षेत्रामध्ये तो फार मर्यादित क्षेत्र होता आणि त्या प्रभावित क्षेत्रामध्ये संचारबंदी जी आहे ती काटेकोरपणे लागू केली जात आहे। लोकांनी कारणाशिवाय बाहेर फिरू नये अशा पद्धतीचा आग्रह जो आहे तो पोलिसांचा असतंय। फक्त वैद्यकीय कारण असतील किंवा इतर काही महत्त्वाचे कामं असतील तर तेव्हा पोलिसांना सांगूनच लोकांना बाहेर पडता येत आहे। मात्र जे इतर पोलीस स्टेशन आहेत किंवा इतर जे भाग आहे त्या ठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव जे संवेदनशील भाग आहे त्या ठिकाणी शाळा, महाविद्यालय, दुकानं आणि इतर प्रतिष्ठान जे आहेत ते बंद ठेवण्यात आलेले। मात्र तिथे लोकांच्या ये-जा करण्यावर, मोबिलिटीवर कुठलेही बंधन नाही आहेत। त्यामुळे संचारबंदी जी आहे ती 11 पोलीस स्टेशनच्या अंतर्गत जेव्हा पहिल्या दिवशी लागू करण्यात आलेली होती ती अद्यापपर्यंत कायम आहे। काल संध्याकाळी प्रभावित भागांमध्ये नागपूरचे पोलीस आयुक्त गेलेले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की विचारपूर्वक टप्प्याटप्प्याने संचारबंदी शिथिल करण्यासंदर्भातला निर्णय घेतला जाईल। मात्र अद्याप त्या संदर्भातला निर्णय झालेला नाही आहे। सुरक्षेच्या कारणास्तव काही भागांमध्ये बस सेवा जी आहे त्याचे रूट्स जे आहे ते बदलण्यात आलेले आहे। त्यामुळे लोकांना थोडीशी अडचण होत आहे। मात्र कुठेही तोडफोड होणार नाही, कुठेही पुन्हा हिंसासारखी परिस्थिती निर्माण होणार नाही याच्यासाठी पोलीस असतील किंवा इतर प्रशासनाचे इतर विभाग असतील त्यांनी तसा निर्णय घेतलेला आहे। मात्र नक्कीच नागपुरातली परिस्थिती जी आहे ती आता निवळती आहे आणि सोबतच सोमवारची रात्र आपण जर वगळली तर तेव्हापासून कुठलीही अप्रिय घटना, अनुचित घटना, कायदा सुव्यवस्थेला आव्हान निर्माण होईल अशी घटना शहरात घडलेली नाही आहे। त्यामुळे पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे, नागरिकांचं सहकार्य मिळतं आहे आणि नागपूर सावरतं आहे असं आपण म्हटलं तर ते चूक ठरणार नाही। रजत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।